की सगळेजण फिजिकली मेंटली या सेशन मध्ये प्रेझेंट आहेत. सो मित्रांनो, तुम्ही हे जे सेशन अटेंड करतायत या सेशन मध्ये राईट, या सेशन मध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्साइट्स भेटणार आहेत तुमच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस संदर्भात. ओके, बिफोर दॅट आपण एक्झॅक्ट सेशन सुरू करण्याआधी मला फक्त एक क्वेश्चन आहे. चॅट बॉक्स मध्ये एकदा तुम्ही टाकू शकता की तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या सिटी मधून बिलॉंग करतायत, आपल्या सेशन मध्ये कुठल्या सिटीवरून स्टुडंट आलेले, जेणेकरून एक एनर्जी भेटेल. देन विल स्टार्ट. येस, सासवड, ग्रेट, नाईस. others guys, अहिल्यानगर, ग्रेट. ओके गाईज, फास्ट रिप्लाय. आपल्याला लवकर सेशन स्टार्ट करायचंय. तुम्ही कुठल्या सिटी मधून आहात हे खाली चॅट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून यस, यश राऊत, संभाजीनगर. हाय यश. ओके, सो सातारा, ग्रेट. पुणे, ओके. येस, सो तुमचे मेसेजेस चॅट मध्ये येत राहतील. अहिल्यानगर. ओके, राईट. छत्रपती संभाजीनगर. ओके, सो गुड इव्हनिंग टू ऑल. येस, राजगुरुनगर, कराड. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ माय इंट्रोडक्शन. जसं मी सांगितलं, माय नेम इज अभिषेक पांडे. I have more than 2.5 years of experience in IT industry. Currently, I'm working in IT industry as a cloud engineer, IT engineer म्हणून मी जॉब करतोय. Before that, I have more than 3.5 years of experience in teaching for the 10th, 11th, 12th, for the science, particularly in chemistry, for the JEE, NEET, and CET as well. Okay, and currently I'm working with Enroll Engineers team. So सेशन सुरू करण्याआधी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सो असे इथे किती जण आहेत, एकदा डिजिटली हँड राईज करू शकता, असे किती जण आहेत ज्यांनी त्यांचा सीईटीचा पेपर 27 तारखेला दिला होता? 27 एप्रिल 2030. तुमच्यासाठी खूप एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. माइट बी ही न्यूज काही जणांसाठी गुड न्यूज असू शकते, काही जणांसाठी बॅड न्यूज असू शकते. एकदा डिजिटली हँड राईज करू शकता प्लीज. येस. ओके, सो मला तुमचे रिप्लाय रिसीव्ह होत आहेत, डिजिटली हँड राईज रिसीव्ह होत आहेत. सो काही जणांसाठी कदाचित ही खरंच गुड न्यूज असू शकते, काही जणांसाठी खरंच बॅड न्यूज असू शकते. सो ही न्यूज अशी आहे की 27 एप्रिल 2025 म्हणजे मागच्या सीईटीचा MST CET PCM ग्रुपचा जो लास्ट डेचा पेपर होता, त्यामध्ये मॉर्निंग सेशन्सला काही इश्यूज आले, बरोबर आहे? राईट. काय इश्यू आला? तर ऑप्शन्स मिसमॅच होते किंवा क्वेश्चनचं कुठलंही ऑप्शन बरोबर नव्हतं. तर त्या संदर्भात सीईटी सेलने एक डिसिजन घेतलाय, सीईटी ग्रुपने एक डिसिजन घेतलाय की हे जे सेशन आहे, हे सेशन किंवा जे फर्स्ट शिफ्ट मधले स्टुडंट आहे त्यांची पुन्हा एक्झाम होणार आहे दिनांक 5 मे 2025 रोजी. ओके, आता या संदर्भातले जे इम्पॉर्टंट अपडेट आहेत, हे अपडेट तुम्हाला लवकरच सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला येतील. ॲज वेल ॲज जे अपडेट सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर येतील ते एनरोल इंजिनियर्स टीम तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचवणार आहे, यात काही शंकाच नाही. म्हणजे आधीपासून हे आलेले आहेत आणि इथून पुढे येतील. बट बी अलर्ट, तयार राहा, कारण सीईटीने ही अनाउन्समेंट ऑलरेडी केली आहे की 5 मे 2025 रोजी हे जे फर्स्ट सेशन आहे, 27 एप्रिलला ज्या स्टुडंटचं फर्स्ट सेशन होतं त्यांची री एक्झाम होणार आहे. सो बी अलर्ट अँड बी प्रिपेअर. ओके गाईज, सो लेट्स स्टार्ट विथ अवर सेशन. Okay, so Pranav sir or from the Enroll Engineers technical team, can you please share the next slide please? Yes, साक्षी तुझा हँड रेज येतोय. ओके, नो इश्यूज. आपण लास्टला सगळे क्वेश्चन आन्सर घेणार आहोत, सो मी तेव्हा तुझ्यापर्यंत येईल. येस. ओके, सो आजचं जे सेशन आहे एक्झॅक्टली इट इज नथिंग बट अ
फुटप्रिंट ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस. इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसची एक्झॅक्टली फुटप्रिंट काय आहे, याची प्रोसेस काय असते, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आय होप एव्हरीवन एक्साइटेड. सेशन प्रॉपर सुरू करण्याआधी मला एकदा रिप्लाय द्या, देन विल गो अहेड. प्रणव सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, शॅल वी स्टार्ट गाईज? मला एकदा रिप्लाय देऊ द्या की झोपलेत सगळेजण. येस, ओके. एक दोन जणच जागी आहेत का? नाही, आहेत आहेत आहेत. ओके ओके ओके, गुड. ओके, सो इंजिनिअरिंगची जी ऍडमिशन प्रोसेस आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांना डाऊट असतील, याबद्दल तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन्स असतील की एक्झॅक्टली इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस कशी असते, काय काय स्टेप्स इन्व्हॉल्व असतात. ओके, सो इंजिनिअरिंगची ऍडमिशनची पहिली जी स्टेप आहे, ही पहिली स्टेप ती नाहीये ज्यावेळेस तुमचा सीईटीचा रिझल्ट लागतो. नेव्हर. तर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनची पहिली स्टेप मी बिलीव्ह ही आहे ज्या दिवशी तुम्ही MST CETचा फॉर्म भरला. ओके, सो फर्स्ट स्टेप काय होती, MST CETचा फॉर्म भरला. तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरलाय, राईट? भरलाय तेव्हाच तुम्ही या सेशनला आहात, राईट? सेकंड स्टेप काय, तर MST CETचा तुम्ही फॉर्म भरला, त्यानंतरची नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे एक्झामिनेशनला फेस करणं. मग तुम्ही जेईचा फॉर्म भरू द्या. इथे एक एक्झाम्पल द्या, MST CET फॉर्म. काही जणांनी जेईचा पण फॉर्म भरला असेल, राईट? काही जणांनी अदर काही एक्झाम्स असतील ज्या काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट कॉलेजेस कडून घेतात, त्यांचाही फॉर्म भरला असेल. बट मेन प्रायोरिटी इज महाराष्ट्रात राहतो आपण आणि महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी MST CET इज मॅन्डेटरी, राईट? ओके, मोस्ट प्रोबॅबली सीट्स MST CET थ्रू भरल्या जातात. सो पहिली स्टेप आहे MST CETचा फॉर्म भरणे. सेकंड स्टेप येते ती म्हणजे काय, एक्झामिनेशन. इंजिनिअरिंगची जी PCM ग्रुपची एक्झाम आहे, ओके, ही एक्झाम देणं. ओके, सो आय होप हे दोन स्टेप आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, बरोबर आहे, राईट? सो थर्ड स्टेप कोणती येते, तर थर्ड स्टेप जी आहे ही थर्ड स्टेप ती म्हणजे आपला सीईटीचा रिझल्ट. आता तुम्ही विचाराल की सीईटीचा रिझल्ट ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे का, तर नाही, ऑब्व्हियसली नाही. सीईटीचा रिझल्ट ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, तर सीईटीचा रिझल्ट ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे सीईटी सेलची. सो पहिली स्टेप आहे ती म्हणजे काय, सीईटीचा फॉर्म फिलिंग. दुसरी स्टेप आहे सीईटीची एक्झाम देणं, प्रॉपरली अभ्यास करून, जी आपण ऑलरेडी दिलेली आहे, आणि त्यानंतरच आपण या सेशनमध्ये आहोत, राईट? ओके, सो त्यानंतर काय, तर त्यानंतर आहे सीईटीचा रिझल्ट. सीईटीचा रिझल्ट लागल्यावर खरा गेम सुरू होतो मित्रांनो. सो एक्झॅक्टली काय स्टेप आहे पुढची, तर ती आहे सीईटी सेल काउन्सिलिंग अनाउन्समेंट. जसं सीईटीचा रिझल्ट लागतो, सीईटीचा रिझल्ट लागल्यावर 20 दिवसानंतर किंवा 20 दिवसाच्या आतच म्हणत आपण सीईटी सेल इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी काउन्सिलिंगची अनाउन्समेंट करतो. आता ही काउन्सिलिंगची अनाउन्समेंट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, काय प्रोसेस आहे, काय स्टेप आहे, तर जसा तुम्ही सीईटी सेलसाठी फॉर्म भरला होता, राईट, जसा तुम्ही फॉर्म हा सीईटीच्या एक्झामसाठी भरला होता, अगदी त्या प्रकारे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी, ऍडमिशन प्रोसेसच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बट हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म सीईटीला जसा भरला होता तसा सिम्पल नाहीये, तर याच्यामध्ये मल्टिपल स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. तुम्हाला तिथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात. हे डॉक्युमेंट जेव्हा प्रॉपरली व्हेरीफाय होतात त्यानंतरच तुम्ही सीईटीच्या नेक्स्ट जी ऍडमिशन प्रोसेस आहे, इंजिनिअरिंगची जी नेक्स्ट ऍडमिशन प्रोसेस आहे, त्यासाठी इलिजिबल होतात. सो फोर्थ स्टेप काय, तर फोर्थ स्टेप सर्वात महत्वाची ती म्हणजे काय, तर ती आहे सीईटी सेल काउन्सिलिंग अनाउन्समेंट आणि प्रॉपरली ती अनाउन्समेंट पूर्ण करणं. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती येते, तर नेक्स्ट स्टेप येते, ही स्टेप झाल्याच्या नंतर काय होतं, तर विद्यार्थ्यांसाठी SML लागतं. SML म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट. त्याबद्दल आपण पुढच्या स्लाइड मध्ये डिटेलली बोलणारच आहोत. आणि SML लागला, आधी असतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर असते फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर असते ती म्हणजे कॅपराउंड ऍडमिशन प्रोसेस, कॉलेज ऍडमिशन राऊंड. सो आता या जे फोर्थ स्टेप आणि फिफ्थ स्टेप आहे याबद्दल आजच्या सेशन मध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. ओके, त्यासोबत तुमचे काही डाऊट्स असतील तर तेही लास्टला डिस्कस होणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट, आपण प्रॉपरली सेशन मध्ये राहून प्रॉपरली याला डिस्कस करणार आहोत. ओके, सो आय होप आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
येस. ओके. सो नेक्स्ट स्लाइड सुरू करण्याच्या आधी एक्झॅक्टली इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस काय असते, याच्या स्टेप्स काय असतात, याबद्दल गाईड करण्यासाठी मी तर रिक्वेस्ट करतो की प्रणव सर, तुम्ही माईकचा हँडओव्हर घ्या आणि प्लीज पुढची स्टेप गाईड करा. ओव्हर टू यू प्रणव सर. सो माझा कॅमेराचा दिसतो सर्वांना? अभिषेक सर. येस, कॅमेरा दिसतोय बट व्हॉइस इको होतोय कुठेतरी बॅकग्राऊंडला थोडासा. जस्ट एक मिनिट. आता ओके? हॅलो. हा, आवाज तर येतोय बट फॅन किंवा हे याचा आवाज येतोय. सो आय रिक्वेस्ट यू बॅकग्राऊंडचा फॅन वगैरे जे काही चालू असेल कमी नका प्लीज. अभी ऑल क्लियर. I hope. So first of all, good evening to all. Yeah. First of all, good evening to all. माझं नाव प्रणव आणि मोस्टली ज्या मुलांनी ऑफलाईन सेशन्स केले आहेत त्यांना मी फॅमिलियर असेल. ज्यांना माझं इंट्रोडक्शन आणखी माहिती नाही त्यांच्यासाठी मी शॉर्ट इंट्रोडक्शन तर माझं नाव प्रणव आणि मी एक VIT कॉलेजचा स्टुडंट आहे, करंटली परस्युइंग इंजिनिअरिंग. आणि माझं सेकंड इयर ऑलमोस्ट कम्प्लीट झालं. IT ब्रांच मधून मी इंजिनिअरिंग करतो. बिलॉंगिंग फ्रॉम बुलढाणा. नेटिव्ह प्लेस माझं बुलढाणा आहे. आणि लास्ट इयर पासून एनरोल इंजिनियरला मी ॲज अ मेंटर, ॲज अ की नोट स्पीकर म्हणून सर्व करतोय. तर आज आपण या जो पार्ट माझ्याकडे दिलेला आहे ऍडमिशन प्रोसेसचा, सो याच्यामध्ये आपण बघूयात की जसं अभिषेक सरांनी सांगितलं की रिझल्ट पर्यंत 3 स्टेप्स तुमच्या होणार आहेत आता. पण नक्की रिझल्ट नंतर काय? सो रिझल्ट नंतर काय, तर तुमचा जो रिझल्ट आहे ॲज एक्सपेक्टेड यावर्षी CETची एक्झाम लवकर झाली होती. आम्हाला सर्वांना वाटलं होतं की मे एंड पर्यंत आपला रिझल्ट डिक्लेअर होऊन जाईल. बट यावर्षी असं झालंय की आता जसं काही री एक्झामचा प्रॉब्लेम आलाय, कारण मुलांच्या पेपर्समध्ये ऑप्शन चुकीचे दिले गेलेले होते. फर्स्ट नंबरच्या क्वेश्चनचे ऑप्शन सेकंडला दिले गेले, सेकंडच्या थर्डला. सो त्याच्यामुळे आता री एक्झाम ठेवली गेलेली आहे. त्याच्यामुळं आपला रिझल्ट कुठेतरी मिड ऑफ जून पर्यंत लागणार. आणि आता रिझल्ट मध्ये काय लागतं आपलं, तर MST CET तुमचे पर्सेंटाईल डिक्लेअर करतं, फक्त पर्सेंटाईल. मी तुम्हाला रँक डिक्लेअर करतं असं नाहीये, फक्त पर्सेंटाईल MST CET डिक्लेअर करतं. त्यानंतर काय, तर त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी रिझल्टच्या आपली ऍडमिशन काउन्सिलिंगची प्रोसेस चालू होते. आता या ऍडमिशन काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय करायचं नेमकं, तर जसा एक्झामिनेशनचा फॉर्म तुम्ही भरला होता त्याच्यामध्ये ज्या डिटेल्स तुम्ही भरल्या होत्या, तर याच्यामध्ये सेम डिटेल्स प्लस ॲडिशनल याच्यामध्ये तुम्हाला 10चे मार्क्स, तुमचे 12चे मार्क्स, कारण तोपर्यंत तुमचा बोर्डचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये येणार आहे. त्यामध्ये ॲडिशनली तुमचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्ही CETच्या टायमाला कॅटेगरी सिलेक्ट केलेली असेल, कास्ट सिलेक्ट केलेली असेल, ते सगळे जे त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करायचे. आणि इथं आता फक्त फॉर्म भरून संपणार नाहीये, इथं फॉर्म सोबत ॲडिशनली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करायचे. मग ते कोणत्या मोड मध्ये करायचं, ते ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड दोनपैकी जे तुम्हाला बेटर राहील त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचं. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे या 2 स्टेप्स? जर क्लिअर असतील तर चॅट बॉक्स मध्ये येस किंवा थम्सअप करा. तर याच्या पुढे काय, तर आता डॉक्युमेंट व्हेरीफाय, आता आपण एक सिनेरिओ कन्सिडर करू की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले. आता याच्यामध्ये मी सिनेरिओ का बरं बोललो, तर याच्यामुळे असे पण केस होऊ शकते की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही झाले. याच्याबद्दल आपण पुढच्या काही स्लाइडमध्ये बोलूयात की काय मिस्टेक्स मुलांकडून होतात, डॉक्युमेंट का बरं व्हेरीफाय होत नाही. तर आपण कन्सिडर करूयात तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर काय, तर जेव्हा सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होते, म्हणजे जो टाइम दिलेला असतो 10 दिवसाचा, त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. या मेरिट लिस्टमध्ये कोणाचे नाव येतील, तर या मेरिट लिस्टमध्ये फक्त ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले त्याच मुलांचे नावं दिसतील. आणि मग त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं रँक समजेल. स्टेट रँक कशावरती समजेल, महाराष्ट्र स्टेटचा रँक तुमचा CETच्या मार्कांवरती समजेल. आणि जर तुम्ही JEE वरून अप्लाय करताय, JEEचे मार्क्स यूज करताय, तर तुमचा ऑल इंडिया रँक समजेल.
आणि जे मुलं फॉर्म मध्ये सीईटी प्लस जेई हा दोघी भरलेले आहेत त्यांना दोघी रँक समजतील. मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपल्याला असतो ग्रीव्हियन्स पिरियड. ग्रीव्हियन्स पिरियड काय तर नेक्स्ट डेला म्हणजे मेरिट लिस्ट येताबरोबर त्याच्या लगेच नेक्स्ट डेला 3 दिवसाचा ग्रीव्हियन्स पिरियड दिला जातो. ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये नेमकं काय तर कोणाला काही डाऊट असतील, कोणाला काही प्रॉब्लेम असतील मेरिट लिस्ट वरती की माझा कॅटेगरी चुकीची प्रिंट झालेली आहे, माझा रँक वेगळाच आलेला आहे, माझा रँक दिसत नाहीये, असे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही जिथं डॉक्युमेंट व्हेरीफाय केले ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिथं जाऊन तुम्हाला तो ग्रीव्हियन्स रेस करावा लागतो. तर तो 3 दिवसाचा ग्रीव्हियन्स पिरियड संपल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येते आणि फायनल तर सीट मॅट्रिक्स नेमकं काय तर सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काय मिळतं तर मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला मिळतं की कोणत्या कॉलेजला किती जागा आहे, कोणत्या किती जागा ओपन साठी आहे, ओबीसी साठी आहे, त्यानंतर SC ST साठी किती जागा आहे, PWD कोट्याच्या किती जागा आहे, डिफेन्स कोट्याच्या किती आहे, हे सगळं तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये कळतं. आणि सीट मॅट्रिक्स वरतीच तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं असतं. आणि मग त्यानंतर कॅप राऊंड 1 ची जी फिलिंग असते ती 1 डे म्हणजे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर एका दिवसाने तुमची कॅप राऊंड 1 ची फिलिंग चालू होते. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? सो नेक्स्ट स्लाइड जी आहे आपली डॉक्युमेंट रिक्वायर्डची. अभिषेक सर स्लाइड दिसते तुम्हाला? येस, ही पॉज झाली, नेक्स्ट स्लाइड नाही दिसते. आणि गाईज आय नो तुमचे हँड रेज येत आहेत. ओके, हा येस सर, नाव इट्स विजिबल. डॉक्टर कार्ड आय नो तुमचे हँड रेज येत आहेत, बट आधी कन्सेप्ट क्लिअर होऊ द्या, कारण कदाचित पूर्ण सेशन होईपर्यंत तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. सो लास्टला आपण घेऊया, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, येस प्रणव सर, प्लीज कंटिन्यू. सो आता तुमचं नेक्स्ट स्लाइड काय तर मी काय बोललो तो 2 सिनेरिओ असतील, एक तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील, एक तर नाही होणार. मग डॉक्युमेंट व्हेरीफाय होणाऱ्याला काय लागणार आहे तर तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण पाहिजे. मग आता तुम्ही या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढू शकतात. आता पहिलं डॉक्युमेंट काय तर MST CET ची मार्कशीट, आणि तेव्हा जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा ती मार्कशीट तुम्हाला नक्की मिळेल. जेईची मार्कशीट आणि JEE दिली आहे त्यांच्यापर्यंत ऑलरेडी आलेली आहे. SSC ची मार्कशीट तुमच्याकडे ऑलरेडी असेल आणि 12वीची मार्कशीट म्हणजे HSC ची ती तुम्हाला मिळेल कॉलेजमधून लवकरच मिळेल रिझल्ट लागल्यानंतर. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर मिळेल. मग नेक्स्ट डॉक्युमेंट काय तर नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्हाला जे कॅटेगरी मधले स्टुडंट्स आहेत त्यांना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. जे SC ST ला बिलॉंगिंग आहे त्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही, स्टुडंट असतील त्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्हाला TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम मध्ये अप्लाय करायचं असेल ते सर्टिफिकेट लागणार आहे. आणि त्यानंतर डोमिसाइल अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सर्वांनाच लागणार आहे. आणि देन त्यानंतर गॅप सर्टिफिकेट म्हणजे जर कोणी स्टुडंट रिपीटर असेल तर त्याला गॅप सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. आणि जो स्टुडंट EWS कॅटेगरीचा असेल त्याला EWS सर्टिफिकेट लागणार आहे. तो मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की या पेजचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. आणि एक नोट करा की जर कोणी स्टुडंट SC-BC कॅटेगरी मधून बिलॉंगिंग असेल तर त्यांनी OBC कॅटेगरीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याला रेफर करा. म्हणजे OBC कॅटेगरीला जेवढे डॉक्युमेंट्स लागतात तेवढेच SC-BC ला पण लागतात. फक्त फरक काय, OBCच्या कास्ट सर्टिफिकेटच्या जागी SC-BCचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी SC-BC आणि नॉन. ओके, हे डॉक्युमेंट चेंजेस येणार आहेत, बाकीचे डॉक्युमेंट सेम आहे. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे गाईस? माझा आवाज येतोय? यस, जर आवाज येत असेल तर तुमचा डिजिटली हँडरेज येऊ द्या, थम्सअप येऊ द्या आणि एनर्जेटिक राहा सेशन मध्ये. राईट, ओके. सो जर बघितलं तर सर्वात पहिली स्टेप ती म्हणजे येते तुमचं सीईटीचा रिझल्ट लागल्यावर
इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करणं. राईट. सेकंड स्टेप, तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताय या डॉक्युमेंटचं प्रॉपरली व्हेरिफिकेशन करून घेणं. आता याच्यामध्ये काय चूक होते, राईट, आणि काय प्रोसेस असते त्याबद्दलही आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, ग्रेव्हियन्स पिरियड भेटतो, फायनल मेरिट लिस्ट लागते आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो, तो म्हणजे कॅपराऊंडचा. राईट. सो याच्यामध्ये 3 कॅपराऊंड्स असतात, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3. आणि या कॅपराऊंड मध्येच तुम्हाला तुमचं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज लागतं. आता या कॅपराऊंड बद्दल थोडंसं ब्रीफली डिस्कस करूया. ओके. सो कॅपराऊंड इन द सेन्स व्हॉट, कॅपराऊंड म्हणजे कॉलेज ऍडमिशन राऊंड. ओके. सो हा जो कॉलेज ऍडमिशन राऊंड आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला तुमच्या कट ऑफ, कॉलेजच्या कट ऑफ नुसार आणि तुमच्या मेरिट लिस्ट नुसार, कॉलेज तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कॉलेजचा सिक्वेन्स भरायचा असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टुडंटला CS ब्रांच घ्यायची, एखाद्या स्टुडंटला IT ब्रांच घ्यायची, एखाद्या स्टुडंटला AI ब्रांच घ्यायची, एखाद्या स्टुडंटला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ब्ला ब्ला ब्ला, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. ज्यापैकी तुम्हाला जी ब्रांच घ्यायची, ज्या तुमच्या प्रेफरेबल ब्रांचेस असतील, जे तुमचे प्रेफरेबल कॉलेजेस असतील, याचा एक प्रॉपर सिक्वेन्स भरणं गरजेचं असतं. इज इट इट? ओके. सो आता हा जो सिक्वेन्स आपण भरतो, याच्यामध्ये कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 या तिन्ही प्रोसेसमध्ये स्टुडंट्स कडून ऍज वेल एज पॅरेंट्स कडून काही मेजर चुका होतात. आणि या मेजर चुका ज्या आहेत या डिपेंड करतात, किंवा हा कॅपराऊंडच डिपेंड करतात असं म्हणूयात आपण, तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनसाठी. कॅपराऊंड नीट भरलेले आहेत, तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज लागण्याचे चान्सेस चांगले असतात, वाढतात. कॅपराऊंड नीट भरला नाही, इंजिनिअरिंग कॉलेज प्रॉपर लागण्याचे चान्सेस डाऊन होतात, वेदर तुम्हाला मार्क चांगले असू देत किंवा वाईट असू देत. म्हणजे एखाद्याला खूप चांगले मार्क आहेत पण तरी कॅपराऊंड नीट नाही भरला. सो एक्झॅक्टली काय चुका होतात, काय नाही, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो पहिले तर कॅपराऊंड 1 होतो, कॅपराऊंड 1चा रिझल्ट डिक्लेअर होतो. देन आफ्टर कॅपराऊंड 2 होतो, कॅपराऊंड 2चा रिझल्ट डिक्लेअर होतो. देन आफ्टर कॅपराऊंड 3 होतो, कॅपराऊंड 3चा रिझल्ट डिक्लेअर होतो. आणि त्यानंतर कॉलेज लेवलला ऑफलाईन, आता कॅपराऊंड 1, 2, 3 हे तिन्ही ऑनलाईन राऊंड्स होतात. आणि त्यानंतर कॉलेज लेवलला इन्स्टिट्यूशनल राऊंड, स्पॉट राऊंड आणि सीट अगेन्स्ट कॅन्सलेशन हे 3 राऊंड्स होतात. ओके. सो आता हे एक्झॅक्टली ऑफलाईन राऊंड्स काय आहेत किंवा याची प्रोसेस कशी असेल हा वेगळा विषय, तो पार्टच पूर्ण वेगळा आहे. बट आपण आजच्या सेशनमध्ये कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 याबद्दल ब्रीफली बोलणार आहोत. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? जर असेल तर मला थोडंसं डिजिटली इंडिकेट करू शकता तुम्ही. सो आपण नेक्स्ट स्लाइडला मूव्ह होऊ. ओके. येस. सो प्रणव सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. आत्ता जसं मी म्हणलं, यामध्ये स्टुडंट्सच्या काही कॉमन मिस्टेक्स होतात आणि या कॉमन मिस्टेक्स तुमच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनवर इम्पॅक्ट करतात. पहिले तर बघूयात आपण कसं इम्पॅक्ट करतात आणि नंतर आपण बोलूयात की एक्झॅक्टली कोणकोणत्या कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये होतात. सो सगळ्यांना माहितीये, सर्वांनी ही मेहनत केली आहे की 2 वर्ष 11वी आणि 12वी आपल्या आपल्या लेवलनुसार CETचा पेपर होईपर्यंत आपण आपल्या लेवलनुसार बेस्ट अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. राईट. पॅरेंट्सनी क्लासेसमध्ये फी भरलेली आहे, तुम्ही तुमचा अभ्यास केलाय, खूप साऱ्या गोष्टींचा सॅक्रिफाईस केलाय. काही जणांनी तारक मेहता सोडला असेल, काही जणांनी इंस्टाग्राम बंद केले असेल, काही जणांनी मोबाईल बंद केले असतील, काही पॅरेंट्सनी घरामध्ये टीव्हीज बंद केले असतील. राईट. सो आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा सॅक्रिफाईस का केला, तर आपल्याला एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज भेटावं. चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज भेटले तर आपलं करिअर चांगलं होईल, चांगले जॉब्स लागतील, चांगले पॅकेजेस लागतील आणि हे 2 वर्षाचं सॅक्रिफाईस आपलं कुठेतरी मॅटर. राईट. सो 12वी पर्यंत सगळ्यांनी स्वतःचा बेस्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न केला असेल, नो डाऊट. ओके. बट 12वीला चांगले मार्क आले म्हणजे MST CET मध्ये चांगले मार्क आले, बोर्ड्स मध्ये चांगले मार्क आले, JEE मध्ये चांगले मार्क आले, बट काही जर मिस्टेक्स आहेत या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये झाल्या, तर एवढे चांगले मार्क येऊनही याचा उपयोग, या 2 वर्षाचा सॅक्रिफाईसचा, या 2 वर्षाचा इन्व्हेस्टमेंटचा जो उपयोग आहे हा 0 होईल.
सो असं किती जणांना वाटतं की इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर माझ्यासोबत चुका झाल्या तर गडबड होऊ शकते? सगळ्यांना वाटतं, राईट? इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपल्यासोबत चुका नाही झाल्या पाहिजे. बरं ठीक आहे सर, हे तर सांगा आधी कोणकोणत्या चुका होतात, नंतर बघूयात आपण, राईट? सो सर्वात पहिली आणि महत्वाची चूक ती म्हणजे कोणती होते? लॅक ऑफ डॉक्युमेंट्स. बऱ्याचशा स्टुडंट्सकडे डॉक्युमेंट काढलेले नसतात, प्रॉपर डॉक्युमेंट नसतात. जसं फॉर एक्झाम्पल इन्कम सर्टिफिकेट. एखाद्या स्टुडंटला आपण कन्सिडर करूयात की तुमचं इन्कम सर्टिफिकेट आज रेडी नाही. तुम्ही काय म्हणले की आत्ता तर कुठे एक्झाम झाली, आता मी थोडासा चिल मूड मध्ये, मला थोडेसे पिक्चर बघून येऊ द्या, झापूक झुपूकला जायचंय मला, उद्या प्लॅन आहे, तिकीट बुक केलेले, इज इट इट, राईट? आणि डॉक्युमेंट सर मी रिझल्टच्या नंतर काढेल. सो जेव्हा रिझल्ट लागतो आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट काढायला जाता त्यावेळेस सर्वात मोठा इश्यू येतो, जिथे कलेक्टर ऑफिस असेल आपल्या जवळचं, गव्हर्नमेंट ऑफिस असतील जिथून आपण हे डॉक्युमेंट्स काढतो, इथे खूप गर्दी असते. त्या डिपार्टमेंटवर खूप सारा लोड आलेला असतो, खूप जण स्टुडंट आहेत जे अप्लाय करायला जातात. आणि असं नाहीये की हे डॉक्युमेंट जे आहेत जसं इन्कम सर्टिफिकेट झालं हे फक्त इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी लागणार आहे, तर नाही, हे मेडिकलच्या ऍडमिशन प्रोसेससाठी लागतं. एखाद्याला बीएससी घ्यायचंय तेव्हाही लागतं, बीबीए करायचंय तेव्हाही लागतं, आर्ट्स घ्यायचंय तेव्हाही लागतं, बीकॉम करायचंय तेव्हाही लागतं. सो सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठलेही स्टुडंट असू द्या, काही डॉक्युमेंट्स आहेत, बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत जे मॅन्डेटरी आहेत. त्यामुळे प्रत्येक फील्डचे स्टुडंट तिथे गर्दी करतात आणि त्यामुळे वेळेवर डॉक्युमेंटेशन आपल्याला भेटत नाही. आणि हे डॉक्युमेंट जर वेळेवर नाही भेटले तर काय होतं, सीईटीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस कदाचित रिसिप्ट चालू शकतो, बट जेव्हा डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे तेव्हा प्रॉब्लेम येतो. आणि जर डॉक्युमेंट प्रॉपरली व्हेरीफाय झाले नाहीत तर तुमचा SMLच लागत नाही. म्हणजे पहिली स्टेप तर आहे रजिस्ट्रेशन फॉर्म प्रॉपरली भरणे. रजिस्ट्रेशन फॉर्म प्रॉपरली भरल्यानंतर ते डॉक्युमेंट प्रॉपरली व्हेरीफाय झाले पाहिजे. ज्या स्टुडंटचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही त्या स्टुडंटचा SML लागत नाही, आणि SML लागला नाही इन द सेन्स तुम्ही डिरेक्टली इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर पडता. का बरं? कारण आपले डॉक्युमेंट्स प्रॉपर अवेलेबल किंवा डॉक्युमेंट्स प्रिपेअर नाही. सो किती जणांना वाटतं की अशी चूक आपल्यासोबत झाली पाहिजे? असं कोणाला वाटतं? जर कोणाला वाटत असेल तर हँड रेज करा, आणि जर नसेल वाटत तर एक स्माइली तो बनतीये बॉस. वाटतं कोणाला? आय होप ऑब्विसली नॉट, राईट? असं कोणालाही वाटत नाही की एखादी चूक आपल्याकडून व्हावी आणि ज्यामुळे आपल्याला चांगले मार्क असूनही इंजिनिअरिंगला ऍडमिशन प्रोसेस मधून आपण बाहेर झालं पाहिजे, राईट? सो पहिली चूक. त्यानंतर, आणि असं एक डॉक्युमेंट नाहीये, मी इन्कम सर्टिफिकेटचं एक एक्झाम्पल दिलंय, राईट? काही जणांची कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा काही जणांनी इन्कम सर्टिफिकेट काढलेले असतं, बट हे जे असतं हे प्रिव्हियस फायनान्शियल इयर मधलं असतं. ओके, सो याला मी जास्त ब्रीफली घेत नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत. याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही लास्टला विचारू शकता, किंवा एनरोल इंजिनियर्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कनेक्टेड असाल, सो तुम्ही तिथे ऍडमिनला हे क्वेश्चन्स करू शकता. सो पहिली चूक आहे ती म्हणजे डॉक्युमेंटेशन. दुसरी आणि सर्वात मेजर होणारी चूक म्हणजे काय, ती आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये काय चूक होते, तर ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये चूक होते. आता बघा, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, व्हेरीफाय झाल्यावर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागला, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागला, ग्रेव्हियन्स पिरियड भेटला, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागली, SML तुमचा आला. SML आल्याच्या नंतर तुमचा कॅपराउंड 1 सुरू होतो. आता फॉर एक्झाम्पल आपण ना इथे काही एक्झाम्पल्स घेऊयात, तुमच्यातूनच घेऊयात. फॉर एक्झाम्पल इथे दिव्या नावाची स्टुडंट तुम्हाला दिसते. ओके, सो आता दिव्याला आपण असं कन्सिडर करूयात की पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे CS किंवा IT ब्रांचसाठी. ओके, आणि दिव्या कन्सिडर करूयात आपण की दिव्या आहे फॉर एक्झाम्पल अहिल्यानगर इथली, बरोबर? म्हणजे नगर जिल्हा किंवा अहिल्यानगर ज्याला म्हणूयात आपण, राईट? सो तिथली. आता या केसमध्ये काय झालं, दिव्याने जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायचा होता, कॅपराउंड 1चा फॉर्म भरायचा होता, तेव्हा दिव्या म्हणली मला आहे ना CS ब्रांच पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे, आणि दिव्याला आहेत 95%. आणि आता कॉलेज कॅपराउंड कसं भरतात तर ते मला माहित नाही. मग दिव्यानी काय केलं, दिव्यानी ना 2-3 मैत्रिणी घरी बोलवल्या, आज मला कॅपराउंडचा फॉर्म भरायचा. सो दिव्याची एक मैत्रीण आली, दुसरी मैत्रीण आली, एक बाजूची मोठी दिदी होती ती आली, आणि दिव्यानी बसवलं सगळ्यांना. तिने लॅपटॉप ओपन केला, CET सेलची साईट ओपन केली आणि
सगळ्यांना म्हणे हा तुला कोणतं कॉलेज माहितीये सांग मला नाव, तुला ताई कोणतं कॉलेज माहितीये मला नाव सांग, तुला कोणतं कॉलेज माहितीये ते नाव सांग. आणि दिव्याने एक कॅपराऊंडचा सिक्वेन्स भरला. कोणता सिक्वेन्स भरला तर दिव्याने पहिल्या नंबरला टाकलं सिंहगड कॉलेज, दुसऱ्या नंबरला टाकलं JSPM नरे, तिसऱ्या नंबरला टाकलं JSPM वाघोली. ओके, चौथ्या नंबरला टाकलं आपण असं कन्सिडर करूयात की PCCOE, पाचव्या नंबरला टाकलं DY पाटील, सहाव्या नंबरला टाकलं आपण असं कन्सिडर करूयात की PICT, सातव्या नंबरला VIT, आठव्या नंबरला COEP. म्हणली बस मी थकले आता, मी नाही फॉर्म भरला, बस झाले 8-9 ऑप्शन टाकले. तर पहिला क्वेश्चन, तुम्हाला माहिती आहे का की आपण किती ऑप्शन्स तिथे फिलअप करू शकतो? एनी आयडिया? जर माहिती असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकता एकदा फास्ट. बी ऍक्टिव्ह गाईज, चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही किती ऑप्शन्स आपण भरू शकतो. एनी आयडिया? जर माहिती असेल तर नंबर टाका, जर नसेल माहिती तो नो टाका. 2. ओके, नाही युगांत 2 ऑप्शन नाही भरू शकत आपण तिथे जास्त. गाईज तुमचे रिप्लाय येऊ द्या प्लीज, कारण जोपर्यंत तुमचे रिप्लाय येणार नाही ना तोपर्यंत कदाचित मी फक्त भूतांची बोलतोय असं वाटतं. असं काही आहे का की आपल्यापैकी काही जण असे आहेत तिथे बसलेले जे थिएटरमध्ये जाऊन सेशन अटेंड करतायत? 10? नाही दिव्या, सॉरी सर नाही माहिती, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चुका होणं गरजेचं आहे. जोपर्यंत चुका झाल्या नाही नो प्रॉब्लेम यू कॅन, जोपर्यंत चुका झाल्या नाही तोपर्यंत आपल्याला समजणार कसं अनलिमिटेड निधी असं पण नाहीये. ओके, सो जास्त सस्पेन्स न म्हणता मी सांगतो आपण 300 फॉर्म भरू शकतो, 300 ऑप्शन्स भरू शकतो. किती? 300. बरं, मग सगळेच भरायचे आहेत का? तर नाही, प्रत्येक स्टुडंटच्या रिक्वायरमेंट नुसार ते भरावं लागतात. आता मी पुढच्या सिनेरिओ सांगतो. दिव्याने 8 ऑप्शन्स भरले. ओके, आता 8 ऑप्शन जे दिव्याने भरलेले त्याच्यामध्ये एक दिव्याला पर्सेंटाईल किती आहे तर 95%. आता 95% वर CET सेलची जी साईट आहे, जे हे सगळं जे काम आहे कॉलेज अलॉट होण्याचं काम, हे कुठून चालतं तर हे एका वेबसाईट वरून चालतं, हे सॉफ्टवेअर वरून चालतं. असं नाहीये की कोणी मॅन्युअली करतं, राईट? मग या केसमध्ये काय होणार तर या केसमध्ये चेक होणार दिव्या आहे स्टुडंट आहे. ओके, तिने कोणतं कॉलेज टाकलंय? पहिले सिंहगड टाकलंय. तिला पर्सेंटाईल किती आहे? 95. 95 ला सिंहगडला CS ब्रांच भेटते का? हो भेटते, अलॉट. दिव्याला सिंहगड कॉलेजची CS ब्रांच भेटली. आता याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय मी तुम्हाला गंमत सांगतो. जर तुम्हाला पहिल्या नंबरला टाकलेलं, पहिल्या राऊंडमध्ये कॅप राऊंडमध्ये पहिल्या नंबरला टाकलेलं जर कॉलेज भेटलं तर तिथे तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागतं. जर आपण तिथे ऍडमिशन घेतलं नाही तर आपण डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर पडतो आणि आपल्याला स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट राऊंड या राऊंड्स कडे जावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण कॉलेज भरतोय तेव्हा प्रॉपर सिक्वेन्स भरणं गरजेचं आहे. कारण दिव्यानी बघा आपलं सिंहगड कॉलेज पहिले टाकलं होतं, त्यानंतर आपण असं म्हणूयात की ओके, सिंहगड कॉलेज पहिले टाकलं होतं, त्यानंतर JSPM नरे, JSPM वाघोली, त्यानंतर टाकलं होतं समजा DY पाटील, त्यानंतर VIT, PICT, COEP. ओके, कमिन्स एक्झाम्पल की दिव्याला कमिन्स कॉलेजला CS ब्रांच भेटू शकली असती 95%, बट त्याने सिक्वेन्स प्रॉपरली नाही टाकला आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला तर त्याला सिंहगडचं कॉलेज भेटलं. आता कमिन्स कॉलेज इज फार बेटर दॅन सिंहगड, राईट? सो प्रॉपर सिक्वेन्स न टाकल्यामुळे चुकी झाली. त्यानंतर दुसरं काय होतं तर दुसरी चूक होते ती म्हणजे स्टुडंट कडून ब्रांच कोड आणि कॉलेज कोड टाकतो. मित्रांनो काय होतं, जेव्हा CETचा रिझल्ट लागतो त्यावेळेस काय होतं तर सगळेजण रजिस्ट्रेशन करतात. त्यानंतर जसं मी म्हणलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होतं, कॅपराऊंड सुरू होतं आणि कॅपराऊंडच्या वेळेस काय होतं तर कॅपराऊंडला एक 2 ते 3 दिवस दिले असतात CET सेलच्या साईडने, CETने, की या 2 दिवसात 3 दिवसामध्ये स्टुडंटला आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून जेवढ्या स्टुडंटला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी CET सेलच्या साईटवर येऊन आपला ऑप्शन फॉर्म भरायचा. आता लास्ट इयर जवळपास 2 लाखपेक्षा जास्त स्टुडंटनी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी अप्लाय केलं होतं, इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलं होतं. आणि 2 लाख स्टुडंट जेव्हा सेम 2 दिवसामध्ये CET सेलच्या साईटवर येतात
एवढी गर्दी, एवढी ट्रॅफिक जेव्हा त्या साईटवर असते तेव्हा ती साईट डाऊन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि दरवर्षी हे होतं. मग यामुळे स्टुडंट अवॉइड करण्यासाठी काय करतात, तर या गोष्टीला अवॉइड करण्यासाठी स्टुडंट काय करतात, प्रत्येक कॉलेजला सीईटी सेलने एक डीटीई कोड दिलेला आहे आणि या डीटीई कोडच्या नुसार स्टुडंट काय करतात, तर स्टुडंट त्या कॉलेजची लिस्ट भरायला सुरुवात करतात. बरं, हे सर्व्हर्स ऑन कधी होतात, तर दिवसा काय होतं, तर बरेचदा हे सर्व्हर डाऊन असतात. कारण 2-1 लाख स्टुडंट आहेत जे त्या सर्व्हरवर येतात, ते सर्व्हर डाऊन होतात. ते सर्व्हर रात्री 1 वाजता, 2 वाजता, 12 वाजता कधी ऍक्टिव्हेट होतात, कधी कधी दिवसाही ऍक्टिव्हेट होतात. सो अचानक ते ऍक्टिव्हेट झाल्यावर वेळ वाचवण्यासाठी, प्रॉपर फॉर्म भरण्यासाठी स्टुडंट काय करतात, कॉलेज कोड, ब्रांच कोड भरून हे स्टार्ट करतात. सो आता कॉलेज कोड आणि ब्रांच कोड भरून हे जेव्हा स्टुडंट स्टार्ट करतात तेव्हा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो, तर तेव्हा ब्रांच कोड मध्ये मिस्टेक होतो. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की कल्पेश जो आहे, कल्पेशने इंजिनिअरिंगचं ऍडमिशन फॉर्म भरायला सुरुवात केली, कॉलेज कॅपराउंड भरायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये काय केलं, तर कल्पेशने एक एक्झाम्पल करूयात आपण की व्हीआयटी कॉलेज टाकलं. कल्पेशला व्हीआयटी कॉलेजची इलेक्ट्रिकल ब्रांच पाहिजे होती आणि व्हीआयटी कॉलेजची इलेक्ट्रिकल ब्रांचचा कोड आहे 111252 असा एक कोड आहे. एक्झाम्पल आहे, हा फायनल कोड नाही. ओके, आणि लास्ट इयर पासून याची सुरुवात 0 पासून व्हायला सुरुवात झाली. सो 111352 असा काहीतरी कल्पेशने कोड टाकलाय, कोड टाकायचा आहे त्याला, आणि त्यांनी छोटीशी चूक केली फॉर्म भरताना. 111352 च्या ऐवजी 1115 असं काहीतरी केलं. आता याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, कल्पेशचं कॉलेज चेंज होईल, त्याला व्हीआयटीला त्याला एवढं पर्सेंटाईल आहे की व्हीआयटीला इलेक्ट्रिकल ब्रांच इझिली भेटेल आणि त्याला तीच ब्रांच पाहिजे. बट कोड चुकीचा टाकला त्याच्यामुळे कदाचित दुसरी ब्रांच भेटली, किंवा कोड चुकीचा टाकला त्यामुळे दुसरं कॉलेज भेटलं, किंवा कोड चुकीचा टाकला त्यामुळे त्याला पुणे रिजन मध्ये व्हीआयटी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं, बट कोड चुकीचा टाकल्यामुळे कल्पेशला डिरेक्टली संभाजीनगरला ऍडमिशन भेटलं, मराठवाडा रिजनला, औरंगाबादला. सो काय वाटतं, अशी जर चूक झाली तर कल्पेश मजा येईल, काय उपयोग होईल 2 वर्ष अभ्यास केला याचा? आणि कल्पेशच्या चुकीला सगळ्यांनी आपली चूक कन्सिडर करा एका मिनिटासाठी. काय वाटतं, असं जर आपल्यासोबत चूक झाली तर मजा येईल, करिअरवर इम्पॅक्ट होईल, येस ऑर नो गाईज? आय नीड युअर रिस्पॉन्स. तो नक्कीच होईल सर. राईट, नक्कीच तुमचा रिस्पॉन्स येतोय मला की अशा जर चुका आपल्याकडून झाल्या तर आपण जी 2 वर्ष मेहनत केलेली आहे, आपल्या पॅरेंट्सनी जी फीस भरलेली आहे, आपण जे सॅक्रिफायसेस केलेले आहेत, आपण जे चांगल्या कॉलेजचं, चांगल्या करिअरचं ड्रीम ठेवलेलं आहे, या सगळ्या गोष्टींवर इम्पॅक्ट होईल ऑब्व्हियसली. आणि या चुका कुठेतरी अवॉइड झाल्या पाहिजेत. त्यानंतर तिसरी चूक, सॉरी 4th नंबरची चूक जी सर्वात जास्त स्टुडंट सोबत होते, ती म्हणजे फ्रीज आणि बेटरमेंट. आता सर ही काय भानगड आहे, फ्रीज काय आणि बेटरमेंट काय? ओके, सो आपण एक कन्सिडर करूया की एक स्टुडंट आहे छाया नावाची आपल्यासोबत, आणि छायाने काय केलं, छायाला असं कन्सिडर करूयात आपण की व्हीजेटीआय कॉलेज पाहिजे, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट. ओके, छायाला पर्सेंटाईल चांगले, छायाला 99 पर्सेंटाईल आहे आणि छायाला आयटी ब्रांच पाहिजे व्हीजेटीआय कॉलेजमध्ये. ओके, सो छायाने काय केलं, सिक्वेन्स भरायला सुरुवात केली. पहिल्यांदा टाकलं सीओईपी, आयटी ब्रांच, ओके, किंवा जी काय ब्रांच पाहिजे ती. त्यानंतर टाकलं व्हीजेटीआय, त्यानंतर टाकलं पीआयसीटी, ओके, त्यानंतर टाकलं तिने व्हीआयटी, त्यानंतर टाकलं तिने पीसीसीओ, आणि फर्स्ट राऊंडला छायाला पीआयसीटी लागली. ओके, सीएस ब्रांच पकडूयात आपण. ओके, सो फर्स्ट ब्रांचला छायाला पीआयसीटी लागली आणि छायाला काय वाटतंय की जर तिला ते कॉलेज पाहिजे की बाबा हा पीआयसीटी कॉलेज चांगलं आहे, मला हे कॉलेज आवडलंय, मला पाहिजे तशी ब्रांच भेटली. ओके, सो त्यावेळेस आपल्याला फ्रीज करावं लागतं. ठीक आहे, मला नेक्स्ट राऊंड द्यायचा नाहीये, मला पाहिजे ती ब्रांच भेटले, पाहिजे ती कॉलेज भेटले, आय एम हॅपी विथ इट. सो फ्रीज करणार आणि तिथे ऍडमिशन घेणार. पण जर छायाला व्हीजेटीआय पाहिजे, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई, ओके, हे कॉलेज पाहिजे, आणि फर्स्ट राऊंडला छायाला लागले पीआयसीटी. सो छाया काय करणार, छाया बेटरमेंटच्या ऑप्शनला जाणार.
आता बेटरमेंटचं ऑप्शन म्हणजे काय, तर बेटरमेंटच्या ऑप्शनला ना एक थोडंसं रिलेव्हंट एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सो याच्यामध्ये काय होणार बेटरमेंटच्या ऑप्शनच्या वेळेस, की छायाला जे PICT कॉलेज लागले त्यानंतर छाया पुन्हा सेकंड राऊंड भरणार कॅप राऊंड. सेकंड राऊंड मध्ये काय होईल छायाचं, तर छायाचं जे कॉलेज आहे PICT वरती तिने COEP टाकलं, VJTI टाकलं, बाकीची कॉलेजेस टाकलं. सो काय होणार, तिला नेक्स्ट कॉलेज जर अपग्रेड करून भेटलं, VJTI भेटलं, तर जे खालचं कॉलेज लागलं PICT हे आपोआप कॅन्सल होणार आणि तिला VJTI ला CS सीट भेटणार, CS ब्रांच भेटणार. जर नाही भेटलं तर तिचं PICTची CS ब्रांच जी आहे ही ॲज इट इज. सो माझं नेक्स्ट क्वेश्चन आहे की काय वाटतं, फ्रीज कधी करायचं, बेटरमेंट कधी करायचं, हे प्रॉपरली गाईड करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. इज इट इट? ही प्रोसेस समजून सांगण्यासाठी कोणीतरी पाहिजे, कारण नाही तर याच्यामुळे खूप साऱ्या गडबडी होऊ शकतात. सो पहिली चूक होते ती म्हणजे डॉक्युमेंटमध्ये, दुसरी चूक होते कॅपराऊंड मध्ये, तिसरी चूक पण कॅपराऊंडशीच रिलेटेड आहे, कोडमध्ये काहीतरी मिस्टेक झाली तर चूक होऊ शकते, आणि चौथी चूक की आपल्याला कॉलेज भेटलं बट ते कॉलेज बेटर आहे का, कधी फ्रीज करायचंय, कधी बेटरमेंट करायचंय, या सगळ्यांबाबतीत प्रॉपरली अपडेट भेटणं गरजेचं आहे, प्रॉपरली गायडन्स भेटणं गरजेचं आहे. इज इट इट? सो इथपर्यंत क्लिअर आहे? जर इथपर्यंत क्लिअर असेल तर मला डिजिटली एकदा थम्सअप द्या, म्हणजे आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊ शकतो. येस गाईज प्लीज. ओके, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. येस, ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता काउन्सिलिंग का गरजेची, जसं मी म्हणलं की या सगळ्या चुका आणि यापेक्षाही बऱ्याचशा वेगवेगळ्या चुका स्टुडंट कडून होतात. ओके, सो या ज्या चुका आहेत या चुका अवॉइड करण्यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे. कसं, तर ऍप्लिकेशन डेडलाईन, रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट झाले, रजिस्ट्रेशन कधी एंड होणार आहेत, यामध्ये प्रॉपरली टाइमवर ऍप्लिकेशन करणं हे खूप गरजेचं आहे, कारण या डेडलाईन जर मिस झाल्या तर CET सेल पुन्हा चान्स देत नाही, याच्या डेट लवकर एक्सटेंडेडही होत नाही. त्यामुळे काय, तर ऍप्लिकेशन डेडलाईन याबद्दल प्रॉपरली अपडेट भेटतो. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड फॉर्म फिलिंग याबद्दल प्रॉपरली गायडन्स गरजेचा असतो. सो हा गायडन्स प्रॉपरली काउन्सिलिंग मध्ये होतो. त्यानंतर जी मेजर स्टुडंट कडून होते ती म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म. सो ऑप्शन फॉर्म मध्ये स्टुडंटला प्रॉपरली गायडन्स भेटतो, प्रॉपरली तुम्हाला गायडन्स भेटतो. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कॉलेज, कोणतं कॉलेज किती इम्पॉर्टंट आहे, या कॉलेजमध्ये एक्झॅक्टली एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय काय होतात, या कॉलेजमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत याबद्दल तुम्हाला गायडन्स भेटतो. तसंच आता हे फक्त ही गोष्ट चालत नाही की तुम्ही कॉलेजमध्ये गेले, चांगले मार्क भेटले आणि तुम्हाला लगेच चांगला जॉब भेटेल, नाही. तर यासोबत कॉलेजमध्ये एक्स्ट्रा कॉम्पिटिशन्स कोणकोणत्या होतात, हॅकॅथॉन्स कोणकोणत्या होतात, कॉलेजमधून तुम्हाला काही इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी आहेत का, या सगळ्या गोष्टी पुढे तुम्हाला जॉबच्या वेळेस इम्पॉर्टंट असतात आणि या व्हेरीफाय केल्या जातात. सो त्यामुळे कॉलेजचं कल्चर जे आहे, कल्चर सुद्धा खूप मॅटर करतं. कॉलेज कोणत्या लोकेशनवर आहे ती पण गोष्ट मॅटर करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या तरी दूर डोंगरामध्ये कॉलेज घेतलेलं आहे आणि तुम्हाला फायनल इयरला गेल्यावर कुठला तरी एक्स्ट्रा कोर्स करायचा आहे जो बाहेर कुठेतरी आहे, मग त्यावेळेस कसं करणार, त्यावेळेस मग अपडाऊनचे प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यावेळेस अजून काहीतरी इश्यू येऊ शकतात. सो या सगळ्या गोष्टींमुळे कॉलेजचं जे कल्चर आहे, कॉलेजची लोकेशन आहे, या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅटर करतात. इज इट? नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्रणव सर. ओके, सो या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून वी बिलीव्ह एव्हरी स्टुडंट इज युनिक. बरोबर आहे, कारण प्रत्येक स्टुडंटला वेगळी ब्रांच घ्यायची. आता आपल्या सेशनमध्ये जेवढे स्टुडंट आहेत, जेवढे जॉईन झालेले आहेत किंवा जेवढे बाहेर मार्केटमध्ये फिरतात स्टुडंट, प्रत्येकाचं गोल वेगळे, प्रत्येकाचं टार्गेट वेगळे, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा आहे. सो प्रत्येकाला गायडन्स सुद्धा वेगळा भेटणं गरजेचं आहे, प्रत्येकाला पर्सनलाइज काउन्सिलिंग भेटणं गरजेची. इज इट? प्रत्येकाला सपोर्ट भेटणं गरजेचं आहे. सो त्यामुळे वी प्रोव्हाइड द पर्सनलाइज गायडन्स as well as we also provide the comprehensive support. So comprehensive support म्हणजे एक्झॅक्टली काय, सपोर्ट बिफोर एक्झाम टू टिल अचीव्ह द ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज. एक्झाम सुरू होण्याच्या आधी, म्हणजे तुमच्यापैकी बरेचसे जण किंवा ऑलमोस्ट सगळे जण एनरोल इंजिनियर्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड असतील. जर तुम्ही कनेक्टेड असाल तर एकदा हँड राईज करून सांगू शकता मला, येस की सर आम्ही एनरोल इंजिनियर्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड आहोत. येस मला दिसत आहेत तुमचे हँड राईज आहेत, राईट. ओके, सो एनरोल इंजिनियर्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही सगळेजण कनेक्टेड आहात. सो या केसमध्ये काय होणार, तर इथे प्रॉपरली तुम्हाला याचा सपोर्ट भेटणार. म्हणजे एक्झामच्या आधी सुद्धा तुम्हाला अपडेट येत होते, एक्झामच्या नंतर
ओके, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल सुद्धा तुम्हाला प्रॉपरली अपडेट येतात, राईट. सो जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर इंजिनिअरिंग कॉलेज भेटत नाही तोपर्यंत गाईड केलं जातं. त्यानंतर सपोर्ट टिल एंटायर ऍडमिशन प्रोसेस. जोपर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर गायडन्स ॲट एव्हरी स्टेप. कॅपराऊंडच्या वेळेस तुम्हाला गायडन्स गरजेचं आहे. कॅपराऊंड 1, 2, 3च्या वेळेस, ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या वेळेस, मेरिट लिस्टच्या वेळेस, फ्रीज करण्याच्या वेळेस, बेटरमेंट करण्याच्या वेळेस, आणि त्यानंतर कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करण्याच्या वेळेस सुद्धा, आणि फीस भरण्याच्या वेळेस सुद्धा. अगदी इथपर्यंत जोपर्यंत तुम्ही पहिल्या दिवशी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत. आणि गंमत काय माहिती का, त्याच्या पुढेही तुम्हाला सपोर्ट गरजेचा असतो. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो किती जणांना स्टुडंटला असं वाटतं की काउन्सिलिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो जर मला एकदा तुमचं डिजिटली हँडराईज करून समजेल की काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. ऑब्विसली इम्पॉर्टंट आहे, राईट. येस, तुमच्या हँडराईज येत आहेत. सो काउन्सिलिंग इम्पॉर्टंट. आणि त्यामुळे एनरोल इंजिनियर्सची जी टीम आहे, एनरोल इंजिनियर्सची टीम स्टुडंटला प्रॉपरली सपोर्ट करते. सो एक्झॅक्टली कसं सपोर्ट करते त्याबद्दल आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्रणव सर. या. सो त्यासाठी प्रत्येक स्टुडंट युनिक आहे, प्रत्येक स्टुडंटची कॅटेगरी वेगळी आहे, प्रत्येक स्टुडंटचा गोल वेगळा आहे, प्रत्येक स्टुडंटचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक स्टुडंटला सपोर्ट वेगळा गरजेचा आहे. आणि त्यासाठी एनरोल इंजिनियर्सने 2 पॅकेजेस तयार केले. एक आहे स्टँडर्ड पॅकेज आणि दुसरा आहे प्रीमियम पॅकेज. सो आता स्टँडर्ड पॅकेज काय आहे आणि प्रीमियम पॅकेज काय त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. फर्स्ट, स्टँडर्ड पॅकेजमध्ये काय काय भेटतं तर स्टँडर्ड पॅकेजमध्ये सेशन फॉर डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड, ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग, FC व्हेरिफिकेशन बद्दल प्रॉपरली गाईड केलं जातं. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ब्रांच. जसं प्रत्येक स्टुडंटला वेगळ्या ब्रांच घ्यायच्या आहेत असं नाहीये की सिमिलर आहे. सो प्रत्येक ब्रांचचा प्रॉपरली गायडन्स जो आहे हा भेटतो. CS ब्रांच काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, डेटा सायन्स काय आहे, मशीन लर्निंग काय आहे, त्यासोबत मेकॅनिकल काय आहे, सिव्हिल काय आहे, इलेक्ट्रिकल काय आहे, टेक्सटाईल काय, या सगळ्या ब्रांचेस ज्या एक्झिस्ट करतात त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन भेटते. त्याची करिअर अपॉर्च्युनिटी. लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेज बद्दलची प्रॉपरली लिस्ट जी आहे स्टुडंटला भेटते. त्यानंतर त्या प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ जे आहेत या कट ऑफच्या PDF ज्या आहेत या स्टुडंटला भेटतात स्टँडर्डमध्ये. त्यानंतर डिस्कशन विथ स्टुडंट अँड पॅरेंट्स. 1-on-1 डिस्कशन होतात स्टुडंट आणि पॅरेंट्स सोबत. आणि यासोबत सपोर्ट इन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्येही तुम्हाला प्रॉपरली सपोर्ट भेटतो. ओके, यासोबत काय होतं तर स्टँडर्डमध्ये स्टुडंट्सला मेंटॉर असाइन होतात. म्हणजे तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला एक पर्टिक्युलर मेंटॉर असाइन होईल आणि हे जे मेंटॉर आहेत हे मेंटॉर तुमच्यासाठी अवेलेबल असतील. तुमच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर असेल, तुमच्याकडे त्यांचा व्हॉट्सअप नंबर असेल. तुम्हाला कधीही डाऊट असला, रात्री असू द्या, दिवसा असू द्या, अगदी 24/7 कधीही जरी डाऊट असला तर तुम्ही तुमच्या मेंटरला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. प्रीमियम मध्ये काय डिफरन्स आहे तर प्रीमियम मध्ये बऱ्याचशा गोष्टी सेम आहेत बट काही इम्पॉर्टंट चेंजेस आहेत. ते म्हणजे काय, सिमिलर गोष्टी कोणत्या त्याबद्दल बोलूयात आपण. सेशन फॉर डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड जे स्टँडर्ड मध्ये आहे, प्रीमियम मध्ये आहे. ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि FC व्हेरिफिकेशन जे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हेही आहे जे सिमिलर आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ब्रांच. ओके, याच्यामध्ये सेशन आहे आणि सेशन प्लस तुम्हाला त्याच्या PDF पण भेटेल, म्हणजे नंतर तुम्ही त्याला रेफर करू शकता. ओके, हे प्रीमियम मध्ये आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र याची PDF तुम्हाला प्रीमियम मध्ये भेटेल. त्यानंतर कस्टमाइज ऑप्शन फॉर्म फॉर ऑल कॅपराऊंड आणि याच्या PDF. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की कल्पेशने किंवा छायाने किंवा अजून कुठल्याही स्टुडंटने प्रीमियम पॅकेज घेतलं. फॉर एक्झाम्पल अतुल आहे आणि अतुलने प्रीमियम पॅकेज घेतलेलं. ओके, सो अतुलला त्याच्या प्रत्येक कॅपराऊंडला त्याच्या इंटरेस्टनुसार, त्याच्या कट ऑफ नुसार कुठलं कॉलेज भेटतंय यासाठी त्याला ऑप्शन फॉर्म बनवून दिला जाईल. तो ऑप्शन फॉर्म प्रॉपरली गाईड केला जाईल. त्याच्यासोबत 1-to-1 Gmeet वर कनेक्ट करून त्याचे जे मेंटॉर आहेत हे मेंटॉर त्याला ऑप्शन फॉर्म बनवून देतील. बरं, एवढंच नाही तर अतुलला काय करायचंय, हा जो ऑप्शन फॉर्म बनवलाय हा ऑप्शन फॉर्म एकीकडे बघायचा आणि एकीकडे भरायचा. एवढीच प्रोसेस. बरं, भरल्यावरही CETच्या साईटवर तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जिथे तुम्ही जो फॉर्म भरलाय तो डाउनलोड करू शकता. सो अतुलला काय करायचंय तर तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे. ओके, आणि हा फॉर्म डाउनलोड करून त्याच्या मेंटरला पाठवायचा आहे. मेंटर त्याला क्रॉस व्हेरीफाय करणार की जो फॉर्म आपण बनवलाय आणि जो फॉर्म अतुलने भरलाय हा एक्झॅक्ट बरोबर आहे का, की याच्यामध्ये भरताना कुठे चूक झालेली. आणि जर
असेल तर अतुलला गो हेड भेटेल की अतुल गो हेड कंटिन्यू तू फॉर्म सबमिट कर. जर चूक झाली असेल तर लगेच त्याला सांगितलं जाईल की व्हेरीफाय केलंय, हे हा मिस्टेक आहे, 2 नंबरला PICT किंवा VIT CIP हे कॉलेज पाहिजे. ओके. प्रणव सर माझा आवाज येतोय प्रॉपरली? काहीच बाकीच्यांना जर आवाज येत असेल तर मला एकदा डिजिटली थम्सअप करा. येस. ओके. माइट बी ज्यांनी रिक्वेस्ट मेसेज केला होता त्यांच्याकडे इंटरनेट इश्यू असेल. सो ओके. सो आपण जास्त बाकीचं डिस्कशन न करता पॉईंटवर येऊ. सो तो फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्यावर अतुलला गो हेड भेटेल. त्यामुळे काय फायदा होईल तर त्यामुळे त्याला जास्तीत जास्त चान्सेस आहेत प्रॉपर इंजिनिअरिंग कॉलेज भेटण्याचे. ओके. जो ऑप्शन फॉर्म आपण बनवलाय, जो ऑप्शन फॉर्म त्याला तयार करून दिलाय त्यामधलं इंजिनिअरिंग कॉलेज लागेल याची गॅरंटी वाढेल आणि त्यामुळे त्याला काय होईल तर पहिल्या कॅपराऊंड पासून ते शेवटच्या कॅपराऊंड पर्यंत सपोर्ट भेटेल, म्हणजे त्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज भेटेल. सो हा एक मेजर बेनिफिट आहे प्रीमियम मध्ये. ओके. आणि त्यानंतर आहे कट ऑफ लिस्ट ब्रांच वाईज, याची PDF भेटणार आहे. डिस्कशन विथ स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, याच्यामध्ये अनलिमिटेड डिस्कशन्स आहेत. स्टँडर्ड मध्ये कुठेतरी त्याला लिमिटेशन्स आहेत. ओके. त्यानंतर कम्प्लीट कॉल सपोर्ट टिल एंटायर ऍडमिशन प्रोसेस, आणि या व्यतिरिक्त एक्स्ट्रा ते म्हणजे काय तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये सपोर्ट. सो या सगळ्या ज्या गोष्टी त्या प्रीमियम आणि स्टँडर्ड मध्ये भेटतात. सो पहिली गोष्ट आणि पहिला माझा क्वेश्चन, ओके, किती जणांना या सेशन मधल्या स्टुडंटला किती जणांना वाटतं की हा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपला फायदा होतो? येस. छायाचा रिप्लाय लगेच आलाय. तेजस्विनी, चैतन्य, बाकीचे स्टुडंट्स ओके येत आहेत. येस. राईट. सो हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट नक्कीच गरजेचा आहे. राईट. ओके. यासोबत प्रीमियम मध्ये तुम्हाला 2 मेंटॉर भेटतात. आता 2 मेंटॉर का? फॉर एक्झाम्पल, राईट, एखाद्या स्टुडंटला काही इश्यू आहे आणि पहिला मेंटॉर मी आहे, मला कॉल केला आणि समहाऊ रिझन मी कुठेतरी ड्रायव्हिंग करतोय किंवा मी कुठेतरी मेडिकल इमर्जन्सी मध्ये आहे आणि अर्जंटली सपोर्ट पाहिजे, त्यावेळेस काय होणार, त्यावेळेस तुम्ही तुमच्या सेकंडरी मेंटॉरला कनेक्ट करू शकता. या व्यतिरिक्त रिफंड पॉलिसी जी आहे ती पण आपण अप्लाय करतो. काय आहे, कशी आहे, हे तुम्हाला 1-to-1 सेशन मध्ये कळेल. ओके. सो येस तेजस्वी, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. आपण क्वेश्चन आन्सर आहोत. महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय की आपण स्टुडंट्स आणि पॅरेंट्स सोबत 1-on-1 सेशन घेतो आहोत आता. सो आपल्याकडे इथे टाइम कमी आहे कारण प्रत्येकाचे डाऊट्स पण घ्यायचे, वेळेत सेशन पण संपवायचंय, पूर्ण इन्फॉर्मेशन पण द्यायची. सो अजून डिटेल इन्फॉर्मेशन, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस ही 1 तासात समजून सांगणं ही स्टेप बाय स्टेप खूप लेंदी प्रोसेस आहे. सो यासाठी आपण स्टुडंट आणि पॅरेंट्स सोबत 1-on-1 डिस्कशन जे आहेत हे डिस्कशन्स चे सेशन अरेंज करतो आहोत, जिथे मेंटॉर तुमच्यासोबत आणि तुमच्या पॅरेंट्स सोबत बोलतात, पूर्णपणे तुमचे डाऊट क्लिअर करतात. ओके. सो त्यासाठी आणि हे जे 1-on-1 मेंटॉर सेशन्स आहेत ना, हे सुरुवातीचे हे तुम्हाला कम्प्लिटली फ्री आहेत. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे एनरोल इंजिनियर्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर 1-on-1 सेशनसाठी बुकिंगसाठी तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल. सो त्यामध्ये तुम्ही 1-on-1 मेंटॉर सेशन जे आहेत याच्यासाठी बुकिंगसाठी तुम्ही तुमचा इंटरेस्ट दाखवू शकता, जेणेकरून तुमचं बुकिंग स्वीकारलं जाईल, प्रॉपरली डिस्कशन होईल आणि तुमचे सगळे डाऊट्स जे तुम्ही इथे विचारू शकत नाही किंवा काही पर्सनल डाऊट असू शकतात, हे सगळे डाऊट जे आहेत हे सगळे डाऊट त्या 1-on-1 डिस्कशन मध्ये क्लिअर केले जातील. राईट. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. सो आता जर कोणाला काही डाऊट्स असतील तर मी रिक्वेस्ट करेल की एकेकाने हँड रेज करा आणि आपण 1-on-1 तुमचे डाऊट घेऊया. ओके. येस. सो फर्स्ट तेजस्विनी, कॅन यू प्लीज टर्न ऑन युअर माइक आणि तू तुझा डाऊट विचारू शकतेस. येस तेजस्विनी, तू एकदा माइक अनम्यूट कर तुझा आणि तू डाऊट विचार, मला आवाज येत नाही. यश. सर, जी कॅपराऊंडची जी प्रोसेस असते त्याला डॉक्युमेंट वगैरे काय लागतात, कशी प्रोसेस असते त्याची मला सांगू शकता का एकदा? येस. ओके. सो कॅपराऊंडच्या प्रोसेसला कुठले डॉक्युमेंट लागत नाही. जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं होतं हे कॅपराऊंडच्या आधीच होतं. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल सीईटीचा रिझल्ट लागल्यावर
ओके, एक 10 दिवसाच्या आत सीईटी सेल रजिस्ट्रेशन अनाउन्समेंट करतं इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेसच्या साठी. त्यावेळेस तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतात. हे व्हेरिफिकेशन झाल्यावरच, आता समजा फॉर एक्झाम्पल यश तुझं व्हेरिफिकेशन प्रॉपरली झालं, त्यानंतरच तुझं मेरिट लिस्ट जो आहे हा मेरिट लिस्ट डिक्लेअर होतो. जर तुझ्या व्हेरिफिकेशन मध्ये कुठे प्रॉब्लेम आला तर मेरिट लिस्ट डिक्लेअर होत नाही. जी फायनल मेरिट लिस्ट आहे SML, ओके, त्याबद्दल मी बोलतोय. आणि SML लागल्यावर कॅपराऊंडचे ऍडमिशन, कॅपराऊंड सुरू होतात. सो कॅपराऊंड मध्ये कुठले डॉक्युमेंट लागत नाही, बट कॅपराऊंडच्या आधी तुझ्याकडे प्रॉपरली लिस्ट बनवून तयार पाहिजे की तुला कुठल्या ब्रांचला जायचंय, कुठल्या 2-3 ब्रांचेस तू प्रेफरन्सला ठेवलेले आहेत, कुठल्या ब्रांचेसमध्ये म्हणजे कुठलं कॉलेज तुला घ्यायचं आहे, आणि तुझ्या मार्क्सनुसार, तुझ्या कट ऑफ नुसार, तुझ्या मार्क्सनुसार आणि कॉलेजच्या कट ऑफ नुसार तुला कुठलं कॉलेज लागेल. इज इट क्लिअर आहे? हो सर, पण समजा एखादं कॉलेज मला, फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज लागलं मला, तर मला कसं कळेल की हे कॉलेज मला लागलेलं आहे करता फर्स्ट राऊंड मध्ये, सेकंड राऊंड? सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला सीईटी सेलच्या साईटवर समजतात, जिथे तू रजिस्ट्रेशन करतो. ओके, रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्याला रेग्युलरली अपडेट भेटणं गरजेचे असतात. जसं मी म्हणलं ना की स्टुडंट कडून ज्या मिस्टेक होतात, या मिस्टेक मध्ये डेडलाईन हा खूप महत्वाचा गोष्ट आहे. स्टुडंट कडून डेडलाईन मिस होतात. फॉर एक्झाम्पल, पहिली तर आहे डेडलाईन समजते आपल्याला की इंजिनिअरिंगची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झाली, त्यानंतर डॉक्युमेंटेशन, त्यानंतर व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेरिट लिस्ट झालं, त्यानंतर कॅपराऊंड झालं. कॅपराऊंड झाल्यावर, कॅपराऊंड भरल्यानंतर त्याचा रिझल्ट डिक्लेअर होतो की यशला किंवा कुठल्याही स्टुडंटला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. आणि तो रिझल्ट लागल्यावर आपल्याला त्या रिझल्टमध्ये समजतं एक्झॅक्टली सीईटी सेलच्या साईटवर की यशला कोणतं कॉलेज लागलेलं आहे. समजा यशने 50 कॉलेजेस भरलेले 300 पैकी, ओके, तर त्या 50 कॉलेजपैकी यशला कुठली ब्रांच आणि कुठलं कॉलेज अलॉट झालेलं हे तुला सीईटी सेलच्या साईटवर समजतं. आणि तू जेव्हा आता काउन्सिलिंग वगैरे घेशील पुढे भविष्यात, तेव्हा त्याचे अपडेट जे आहे प्रॉपरली तुला मेंटॉर कडून समजतात. याची सगळ्यांची नोटिफिकेशन एनरोल इंजिनियर्सची टीम तुला सर्वात आधी पोहोचवते, जेणेकरून स्टुडंटचं कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजे. इज इट क्लिअर आहे? हो सर, थँक्यू. ओके, येस. तेजस्विनी, माईक अनम्यूट करून बेटा तुझा क्वेश्चन विचार, किंवा तू चॅट बॉक्स मध्ये टाकू शकते. तेजस्विनी, तो क्वेश्चन विचार बेटा, पण माईक अनम्यूट करून विचार, मला आवाज येत नाही. येस येस. छाया, आय थिंक तू काहीतरी क्वेश्चन केला होतास. ओके, श्रद्धा, यू कॅन आस्क प्लीज. श्रद्धा बोलते सर. या मंथ मध्ये भेटतील का? आणि जे आपलं इन्कम सर्टिफिकेट आहे ते आता एप्रिल पासूनच भेटेल ना? न्यू इयर एप्रिल मध्ये चालू होतं ना? शैक्षणिक वर्ष एप्रिल मध्ये चालू होतं. राईट, फायनान्शियल इयर, शैक्षणिक वर्ष होतं आणि फायनान्शियल इयर मेजरली एप्रिल मध्ये सुरू होतं. सो जर तू आता काढलं नसेल तर अगदी उद्याच जाऊन तुझे जे डॉक्युमेंट्स आहेत हे काढायला सुरुवात कर. इन्कम सर्टिफिकेट वगैरे एप्रिल मध्येच काढलं पाहिजे. जर तू ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असशील तर EWS सर्टिफिकेटही काढ. EWS सर्टिफिकेट तेव्हाच निघतं जे इन्कम सर्टिफिकेटवर आहे, म्हणजे आधी इन्कम सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट हे दोन्ही सोबतच निघतात. त्याची एक ऍप्लिकेशन प्रोसेस असते. सो ती एकदा समजून घे, आणि तुला त्या संदर्भात जर काही डाऊट्स असतील तर तू एनरोल इंजिनियरचे जे ऍडमिन आहेत व्हॉट्सअप ग्रुपचे त्यांना कनेक्ट करू शकतो. ओके, ठीक आहे, थँक्यू सर. येस. ऍडमिशन कधीपर्यंत चालू होतील? एक्झॅक्टली कुठले ऍडमिशन बोलतीस तेजस्विनी? इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल बोलतीये की एनरोल इंजिनियर्सचे जे रजिस्ट्रेशन आहेत त्याबद्दल बोलतेस? सो इंजिनिअरिंगचे जे ऍडमिशन प्रोसेस आहे ते तुमचा सीईटीचा रिझल्ट लागल्यावर त्याची जी पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशनची, ही 20 दिवसामध्ये सुरू होते. सॉरी, 10 दिवसामध्ये पकडूयात आपण त्याला, 10 दिवसामध्ये सुरू होते. येस निधी, यू कॅन आस्क. गुड इव्हनिंग सर. सर ऍक्च्युली तुम्ही म्हटले ना SML प्रोसेस असते, तर त्याच्या बाबतीत काही थोडं जाणकारी म्हणजे इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा ना. या डेफिनेटली. ओके, सो बघ, त्याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड मी सांगतो निधी तुला. ओके, आर यू कम्फर्टेबल विथ मराठी और आय नीड टू गो विथ द हिंदी? सर कोणती चालेल. ओके, नो इश्यूज. ओके, सो निधी काय आहे,
की सीईटीचा रिझल्ट लागला, त्यानंतर काय होतं, त्यानंतर तुझं रजिस्ट्रेशनचं अपडेट येतं, तुला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. हे डॉक्युमेंट जे आहेत हे व्हेरीफाय होतात तुझे. ओके, ते एक व्हेरिफिकेशनची डेडलाईन तुला येते. ओके, या सगळ्यांच्या एक्झॅक्ट डेट अजून कुठेही डिक्लेअर झालेल्या नाहीयेत. या जशा डिक्लेअर होतील तशा त्या ज्या स्टुडंटनी काउन्सिलिंग घेतलं त्यांच्यापर्यंत प्रॉपरली पोहोचतील, नो डाऊट. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यावर मेरिट लिस्ट डिक्लेअर होते, बट त्याच्यामध्ये 2 आहेत. एक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ज्याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्लस 3 दिवसाचा ग्रेडियन्स पिरियड तुम्हाला दिला जातो. म्हणजे डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक्स असतील, काही चेंजेस करायचे असतील, जे काही असतील त्यामध्ये तुम्हाला टाइम दिला जातो. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट म्हणजे SML, स्टेट मेरिट लिस्ट. ओके, ही जी आहे ही डिक्लेअर होते आणि त्यानंतर कॅपराऊंडची प्रोसेस स्टार्ट होते. सो मेरिट लिस्टमध्ये 2 पार्ट असतात. एक असतात की जनरल मेरिट, ओके, आणि दुसरा असतो तुमच्या कॅटेगरी वाईज मेरिट, म्हणजे जो स्टुडंटच्या कॅटेगरीशी बिलॉंग करतो. एखादा असेल जो BC आहे, जो SBC असेल, किंवा मग आपण म्हणूयात त्याला SC ST, जी कुठलीही कॅटेगरी असेल, एखादा स्टुडंट EWS असेल. सो त्यानुसार हे जे मेरिट लिस्ट आहे तेही तिथे दिसतात. सो फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही तेव्हा लागते. इज इट क्लिअर आहे? ओके सर, येस, थँक्यू. ओके, येस नम्रता, काय डाऊट आहे बेटा तुझा? सर तुम्ही म्हणला होता की ब्रांच कोड असते ती करेक्ट टाकली पाहिजे, पण ती एक्झॅक्टली ब्रांच कोड आपल्याला कुठनं मिळणार? ओके, सो जेव्हा तू रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरतेस, म्हणजे सॉरी कॅपराऊंडचा फॉर्म भरतेस, त्यावेळेस तिथे याचे डिटेल दिलेले असतात. ओके, आणि म्हणजे तुला अजून एक सांगतो की जेव्हा आता हे डाऊट जे आहेत आता खूप साहजिक आहे तुमचं येणं, म्हणजे प्रत्येक स्टुडंटचे, मला वाटतं हे डाऊट आलेच पाहिजे. ओके, सो जेव्हा ऍडमिशन प्रोसेस एक्झॅक्टली स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला लाईव्ह हा डेमो दिला जाणार की तुम्ही फॉर्म एक्झॅक्टली कसा भरायचा. सीईटी सेलला जेव्हा तुम्ही कॅपराऊंड भरणार, काउन्सिलिंग घेतल्यावर तुमच्यासोबत हे लाईव्ह सेशन होणार आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की कॉलेज ऍडमिशन राऊंड कसे भरायचे आहेत. कॅपराऊंड मध्ये जेव्हा तुम्ही भराल तेव्हा कॉलेजचं नाव कसं फाइंड करायचंय, ब्रांच कोड कुठे असतो, त्यानुसार सिक्वेन्स कसा भरायचा आहे. सो याबद्दल तुम्हाला हे लाईव्ह दाखवल्या जाईल. सो आता ओरली एक्सप्लेन करण्यापेक्षा, म्हणजे हे सीईटी सेलच्या साईटवरच असतं, बट या ज्या गोष्टी आहेत, बट हा आपल्याला आधी कॅपराऊंड भरण्याच्या आधी आपल्याकडे हा ऑन पेपर रेडी असणं गरजेचं आहे. कोणत्या कॉलेजचा कॉलेज कोड काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्या ब्रांचचा कोड आहे काय आहे वगैरे, हे सगळं. सो याची डिटेल्स तुला पूर्ण त्यावेळेस भेटून जाईल. ओके, या, येस. निधी, अजून काही क्वेश्चन आहे बेटा? तुझा हँड राईज दिसतोय. येस सर, ऍक्च्युली सर मला हे पण विचारायचं होतं की जसं आपण नाही का जे काही मेजर चांगले कॉलेजेस पुण्याचं बघतोय, तर जर आपण म्हणजे आपले पर्सेंटाइल चांगले असले तर म्हणजे मी अहिल्यानगर मधून आहे, तर तिथले पण चांगले कॉलेज नियरली कॉलेजेस मध्ये केलं तर तसेच ऑपॉर्च्युनिटीज असतील का? ओके, हा क्वेश्चन खूप मस्त आहे आणि मला आवडला, याचा आन्सर द्यायला मजा येईल. ओके, सो काय असतं माहिती बेटा, प्रत्येक कॉलेज वाईज कॉलेजमध्ये कशा ऑपॉर्च्युनिटी भेटतात या गोष्टी 2-4 पॅरामीटरवर असतात. पहिला पॅरामीटर ती सिटी कुठली आहे, दुसरा पॅरामीटर ते कॉलेज किती जुनं आहे, तिसरा पॅरामीटर की ते चांगलं आहे किंवा वाईट आहे. हे कशावर ठरणार, तर तिथले फॅकल्टीज काय आहे, त्या कॉलेजचं कल्चर कसं आहे. आणि चौथं पॅरामीटर की लास्ट, मी ऍटलिस्ट हे चेक करेल की लास्ट ऍटलिस्ट 5 इयरमध्ये तिथे कोणकोणत्या कंपन्या आल्या ज्या कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतात. सो नो डाऊट नगरमध्येही म्हणजे अगदी एक कॉलेज मी तुला सांगू शकतो, कोपरगाव संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राईट, हे चांगलं कॉलेज आहे. बट आपण जर संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोपरगावचं जे कॉलेज आहे, कोपरगावच्या कॉलेजला आणि COEP ला कम्पेअर करायला गेलो तर नो डाऊट कुठे ना कुठेतरी डिफरन्स असणार आहे. आणि जर तुला चांगले मार्क आहेत, चांगले पर्सेंटाईल आहेत, ओके, तर मी सजेस्ट करेल किंवा मोस्ट प्रोबॅबली कोणीही तुला सजेस्ट करेल ते म्हणजे काय की तू COEP ला प्रेफर करावं. ऑब्वियस गोष्ट आहे. सो ते सिटी वाईज बेस्ट असू शकतं, बट आपल्याला चेक करायचंय की ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवलला, ऑल ओव्हर इंडिया लेवलला आपल्यासाठी बेस्ट कॉलेज कोणतं आहे ऍज पर आवर पर्सेंटेज. आणि याच्या पुढेच मी ऍडिशनली जाऊन सांगेल, त्यासाठीच ऍक्च्युली प्रीमियम पॅकेज स्टुडंटसाठी गरजेचं आहे, किंवा त्यासाठी मुद्दामून आम्ही डिझाईन केलेलं आहे हे पॅकेज, ज्याच्यामध्ये कॅपराऊंड जो आहे
ह्या कॅपराऊंडची लिस्ट तुम्हाला बनवून भेटते, जेणेकरून काय होईल की तुला माहित नाही की तुझ्यासाठी बेस्ट कॉलेज कोणतं आहे. का बरं? कारण तुझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसची लिस्ट नाही, तुझ्याकडे प्रॉपर त्या कॉलेजेसचा कट ऑफ नाहीये, त्या कॉलेजची लोकेशन नाहीये, त्या कॉलेजमध्ये मागच्या 5 वर्षात कुठल्या कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आला हे पण स्टुडंटला माहित नाही, त्या कॉलेजमध्ये फॅकल्टी कशी हे पण माहित नाही. एनरोल इंजिनियर्सच्या टीम मध्ये असे मेंटॉर्स आहेत जे स्वतः मध्ये आहेत. जसं प्रणव सरांनी सांगितलं की मी VITचा स्टुडंट आहे. सो VIT कॉलेजमध्ये काय होतं किंवा एनरोल इंजिनियर्स मध्ये अशी टीम मेंबर्स आहेत, असे मेंटॉर तुम्हाला असाइन होतात जे स्वतः त्या कॉलेजमध्ये, सो कॉलेज खरंच किती चांगलं आहे हे तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतील. आणि असे मेंटॉर्स आहेत जे स्वतः इंडस्ट्रीमध्ये काम करतात, IT इंडस्ट्रीमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात. त्याच्यामुळे काय झालं तर त्याच्यामुळे तुला कॉलेज कसं आहे हेही प्रॉपरली समजदार आहे आणि त्यासोबत कंपनीच्या रिक्वायरमेंट काय, कोणत्या स्किल्स तुला कॉलेजमध्ये घ्यायच्या जेणेकरून तुझं पुढचं करिअर ब्राईट असेल, हे पण तुला प्रॉपरली याच प्रोसेसमध्ये गाईड केलं जातं. ओके, सो हे जे आहे हे चेंज होत राहतं, व्हॅरी होत राहतं की कुठलं कॉलेज तुझ्यासाठी चांगलं आहे, कुठलं कॉलेज चांगलं नाहीये, आपल्या सिटीच्या जवळचं कोणतं कॉलेज तुझ्यासाठी चांगलं आहे, कोणतं नाहीये. सो इट व्हॅरी, इट डिपेंड्स अपॉन युअर मार्क्स, पर्सेंटाईल, कट ऑफ आणि कॉलेजचं कल्चर. इज इट इट? ओके, येस सर. आणि जसं तुम्ही नाही का कोपरगाव संजीवनी युनिव्हर्सिटीचा एक्झाम्पल दिला, तर तसंच म्हणजे नगरचा विखे पाटील कसं आहे, तुमचे रिव्ह्यूज त्याच्याबद्दल हे पाहिजे. ओके, सो नगरचं विखे पाटील कसं आहे किंवा म्हणजे आता संजीवनी कसं आहे, राईट. सो मला वाटतं आय थिंक याच्यासाठी ना एक डिटेल डिस्कशन गरजेचं आहे. सो मी रिक्वेस्ट करेल की निधी एक काम करूयात आपण यासाठी 1-on-1 सेशन तुझ्यासोबत आणि पॅरेंट्स सोबत अरेंज करूयात. त्यामध्ये मला जास्त ब्रीफली तुला 1-on-1 सांगता येईल की कोणतं कॉलेज कम्पॅरिझनला कसं आहे, कोणतं कॉलेज बेटर आहे. सो मी रिक्वेस्ट करेल की त्यासाठी वेळ काढ, म्हणजे आपल्याला 1-on-1 बोलता येईल. आणि हा कसा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, त्याचे बरेचसे श्रोते, सो काही गोष्टी मी ओपनली सांगू शकतो, काही गोष्टी ओपनली सांगू शकत नाही. सो आपण त्या 1-on-1 सेशन मध्ये डिस्कस करू शकतो. इज इट? ओके, येस सर, थँक्यू. येस, श्रद्धा प्लीज आस्क. सर आपले जर पर्सेंटाईल आणि बोर्डचे पर्सेंटेज जर कमी आले तर, आणि आपल्याला हवं ते कॉलेज नाही भेटलं किंवा हवी ती ब्रँच पण नाही भेटली, तर आपण काय करायला पाहिजे? ओके, याच्यामध्ये 2 गोष्टी. आता पहिलं म्हणजे काय की आपल्याला हवे तसं पर्सेंटाईल नाही आले तर, आणि दुसरं म्हणजे हवं तसं कॉलेज नाही भेटलं तर. आता याच्यामध्ये 2 गोष्टी, एक आहे ब्रांच कॉम्प्रोमायझेशन, दुसरं आहे कॉलेज कॉम्प्रोमायझेशन. फॉर एक्झाम्पल तुझं एक्सपेक्टेशन